नमस्कार, मी स्वाती वेमुल लोकसत्ताच्या 4च्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आहे। या बुलेटिनमध्ये आपण राज्यातील देश-विदेशातील मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचा आढावा घेणार आहोत। पहिली बातमी आहे जिल्हा सहकारी बँकांची। जिल्हा सहकारी बँकांना दिलासा देणारी ही बातमी आहे। काय बातमी आहे नेमकी हे सांगतात माझे सहकारी मानस। नक्कीच जिल्हा सहकारी बँकांना दिलासा मिळालेला आहे तो अशा पद्धतीने की आता जिल्हा बँकांकडे ज्या जुन्या 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा होत्या त्या त्यांना आता रिझर्व्ह बँकेला देता येणार आहेत। रिझर्व्ह बँकेकडनं त्यांना ह्या नोटांच्या बदली नोटा म्हणजेच बदली रक्कम त्या बँकांच्या खात्यामध्ये वळती होणार आहे। गेल्या वर्षी आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की 8 नोव्हेंबरला नोटाबंदी झाली होती आणि त्याच्यानंतर 5 दिवस म्हणजेच 10 ते 14 नोव्हेंबर 2016 पर्यंत जिल्हा बँकांना जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे देण्याचे आदेश देण्यात आले होते। पण याच्यामधनं काळा पैसा चॅनलाइज होतोय की काय अशी शंका येऊन केंद्र सरकारने म्हणजे रिझर्व्ह बँकेने ह्या ज्या जुन्या नोटा आहेत त्या एक्सचेंज करण्यावरती त्यांना बंदी घातली होती। त्याच्यामुळे मोठा प्रश्नही निर्माण झाला होता। गेल्या वर्षी मोठा राजकीय पेचप्रसंग निर्माण होतो की काय अशी वेळ आली होती। पण आता या बँकांना दिलासा मिळालेला आहे। ह्या जुन्या नोटा आता आपल्याकडे ज्या आहेत जिल्हा बँकांकडे त्या त्यांना रिझर्व्ह बँकेकडे देता येणार आहेत आणि त्या बदली तेवढी रक्कम बँकांच्या खात्यांमध्ये जमा होणार आहे। पण गेल्या वर्षी तुम्ही ह्या 500 किंवा 1000च्या नोटा जमा केल्या का नाहीत याचं वैध कारणसुद्धा जिल्हा बँकांना द्यावं लागणार आहे। स्वाती, नक्कीच जिल्हा बँकांना आता जुन्या 500 आणि 1000च्या नोटा RBIकडे जमा करता येणार आहेत। याच्या पुढची बातमी शरद पवारांची आहे। शरद पवारांना एक गोष्ट अस्वस्थ करून जाते, नेमकी काय आहे ही गोष्ट हे सांगतात माझे सहकारी सुशांत। स्वतः शेतकऱ्यांचा संप सुरू असताना जे आपले राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत शरद पवार यांनी अस्वस्थता व्यक्त केली होती। त्यानंतर आज पुण्यात एका कार्यक्रमामध्ये पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होता, त्यामध्ये त्यांनी इतिहास जो चुकीचा मानला जातो आहे त्या संदर्भात हा प्रकार जो आहे तो अस्वस्थ करणारा आहे असे म्हटले आहे। यामुळे समाजात सध्या इतिहासाची गरज आहे, इतिहासामध्ये ताकद आहे समाज बदलण्याची, परंतु हा इतिहास योग्य पद्धतीने मांडला गेला पाहिजे अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे। नक्कीच, तर शिवाजी महाराज हे मुस्लिमांच्या कधी विरोधात नव्हते आणि हा चुकीचा इतिहास तरुणांसमोर मांडला जातो हीच गोष्ट शरद पवारांना अस्वस्थ करते आहे। पुढची बातमी देशातील आहे। नितीश कुमार यांनी भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दर्शवला आहे। नेमकी काय बातमी आहे हे सांगतात माझे सहकारी विश्वास पुरोहित। स्वाती, NDAचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना आता सर्वच पक्षांकडून पाठिंबा मिळू लागला आहे। काल शिवसेनेने यांना पाठिंबा दर्शवला होता आणि आज जनता दल संयुक्त म्हणजे बिहारमधले जे पक्ष आहे नितीश कुमार, मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पक्ष याने रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिलेला आहे। आणि रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देऊन नितीश कुमारांनी काँग्रेसला एक प्रकारचा धक्का दिल्याचं यातून दिसून येते। म्हणजे काँग्रेसने रामनाथ कोविंद यांच्या विरोधात उमेदवार शोधण्याचं त्यांचं एक बैठकींचं सत्र सुरू आहे आणि यासाठी ते विरोधकांची एकजूट करण्याचा प्रयत्न करत आहेत। पण त्यांच्या या एकजुटीला काही फारसं यश मिळताना दिसत नाही आहे। जदयूने त्यांना पाठिंबा दिला आहे आणि नितीश कुमारांनी ह्यावर जे त्यांची जी भूमिका होती ती अशी होती की रामनाथ कोविंद हे आधी बिहारचे राज्यपाल होते आणि बिहारचे राज्यपाल असताना त्यांनी नितीश कुमार या सरकारला काही जास्त म्हणजे त्यांच्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप केला नव्हता, त्यांच्या कुलगुरूच्या निवडीमध्येही त्यांनी काही हस्तक्षेप केला नव्हता। यामुळे याची एक परतफेड म्हणूनच त्यांनी यांना पाठिंबा दिल्याचं यातून समोर येते। स्वाती, नक्कीच, तर नितीश कुमारांनी रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दर्शवल्यानंतर काँग्रेसला नक्कीच धक्का बसला आहे। पुढची बातमी आहे आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे आणि या योग दिनासंदर्भात सांगते माझी सहकारी प्रतीक्षा। काय बातमी? नक्कीच स्वाती, आज 3रा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे आणि या निमित्ताने देशभरात नाही तर जगभरात मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे। म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लखनौमध्ये एका योग कार्यक्रमात सहभाग घेतला होता। तर दुसरीकडे ब्रिटन असो, अमेरिका असो यांसारख्या अनेक देशांमध्ये मोठ्या उत्साहात हा योग दिवस साजरा केला। लखनौमध्ये एक थोडीशी वेगळी घटना घडली की पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः एका योग कार्यक्रमाला उपस्थित होते। यावेळेस अनेक नागरिक देखील उपस्थित होते आणि यावेळेस नेमका पाऊस आला आणि तरीही लोकांचा उत्साह तसूभर देखील कमी झाला नाही। यावेळेस सगळ्या लोकांनी तेवढ्याच उत्साहाने पूर्ण कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला। पण असं झालं की यावेळेस लहान मुलंसुद्धा होती आणि काही विद्यार्थी देखील होते जे पावसात भिजले आणि त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं। ही एक वेगळी घटना घडली।
पण एकीकडे देशभरात योग दिवस हा मोठ्या उत्साहात साजरा होत असताना दुसरीकडे मात्र याच योग दिवसावरून राजकारण होताना दिसत आहे. काँग्रेसचे जे नेते आहेत शहजाद पुनावाला यांनी एक ट्विट केलं आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी आणि त्यांच्या पिकाला हमीभाव मिळावा यासाठी कोणतं आसन करता येईल असं ट्विट त्यांनी केलं होतं. आणि त्यावर लगेचच काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी उत्तर देत शेतकऱ्यांनी शवासन करावं असं ट्विट केलं आहे. त्यामुळे आता कुठेतरी आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा होत असताना त्याच्यावरच राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातो असंही दिसून येत आहे. नक्कीच प्रतीक्षा. तर दिग्विजय सिंह यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पुढची बातमी आहे आंतरराष्ट्रीय क्षेत्रातली. सौदी अरेबिया प्रशासनाने भारतीयांना अडचणीत आणण्यासाठीचा एक निर्णय घेतला आहे. नेमका हा काय निर्णय आहे ते सांगतात माझे सहकारी कुणाल. काय सांगशील? सौदी अरेबिया प्रशासनानं एक निर्णय घेतला आहे आणि डिपेंडंट कर त्यांच्याकडून आकारला जाणार आहे. म्हणजे अवलंबित्व कर असणार आहे. म्हणजे जेवढे लोक तिथे जे परदेशातून आलेले लोक आहेत, जे स्थायिक झालेले आहेत सौदी अरेबियामध्ये, जे तिथे नोकरीसाठी राहतात, ते आपल्या कुटुंबासहित राहतात. तर त्या कुटुंबासहित जे लोक राहतात त्यांच्यावरती जे म्हणजे जी व्यक्ती कमावते त्या व्यतिरिक्त जी त्याच्या कुटुंबामध्ये जे इतर व्यक्ती असेल त्यांच्याकडून कर आकारण्यात राहणार. आणि हा कर असणार आहे 100 रियाल इतका, म्हणजे साधारण 1700 रुपये प्रति महिना एका व्यक्तीच्या मागे डोक्यावरती हा कर आकारला जाईल सौदी अरेबिया प्रशासनाकडून. विशेष म्हणजे हा कर आगाऊ भरावा लागणार आहे, म्हणजे ॲडव्हान्स टॅक्स भरावा लागणार आहे. त्यामुळे ही खूप मोठी तिकडच्या लोकांसाठी म्हणजे तिथे सगळ्यात जास्त तिकडचे स्थानिक लोक सोडले तर त्याच्यानंतर परदेशी लोकांचा विचार केला तर सगळ्यात जास्त लोकसंख्या म्हणजे तब्बल 41 लाख एवढी लोकसंख्या ही भारतीयांची आहे. त्यामुळे मोठा भारतीयांना अडचणी आणणारा निर्णय. आणि अनेकांनी असं केलं की घरवापसी सुरू केलेली आहे. म्हणजे आपले कुटुंब आणि वगैरे जे पत्नी आणि लहान मुलं आहेत त्यांना भारतामध्ये पाठवण्याचा अनेकांनी निर्णय घेतलेला आहे. म्हणजे साधारण एका व्यक्तीच्या घरामध्ये त्याची पत्नी असेल आणि 2 मुलं असेल तर 100 असे 300 रियाल म्हणजे साधारण 5000 रुपये प्रति महिना एवढा त्याला टॅक्स भरावा लागेल. आणि सौदी अरेबियाचे नियम असे आहेत की जर तुम्हाला फॅमिली विजा तेव्हाच मिळतो जेव्हा तुमचं उत्पन्न 5000 रियाल असतं, म्हणजे जवळपास 86,000 रुपये. तर 86,000 रुपयामधले 5,000 रुपये दर महिन्याकाठी लोकांचे असेच जाणार आहेत. त्यामुळे त्या लोकांनी आपले कुटुंबांना भारतामध्ये पुरात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. स्वाती. सौदी अरेबियाच्या प्रशासनाने हा जो नवीन निर्णय घेतला आहे त्यामुळे भारतीयांच्या अडचणीत नक्कीच वाढ झाली आहे. पुढची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली. मनोरंजन क्षेत्रातली ही काय बातमी आहे ती सांगते माझी सहकारी मधुरा. प्रशासनाचे नियम आणि अटी हे फक्त सर्वसामान्य लोकांनाच लागू पडतात असा अनेकांचा समज असतो. प्रसिद्ध कलाकार किंवा सेलिब्रिटी यांपासून नेहमीच त्यांची सुटका होते असाही अनेकांचा समज असतो. पण नुकताच याचा फटका अभिनेता अर्शद वारसीला बसला आहे. त्याचा वर्सोवा येथील बंगल्यामध्ये दुसऱ्या मजल्यावरती 1300 फुटांचं त्याने अनधिकृत बांधकाम केलं होतं. ते BMCने मोडून काढलं आहे. त्या अर्शद वारसीने या वृत्ताला दुजोरा देत म्हटलं आहे की त्याला या संदर्भात नोटीसही बजावण्यात आली होती, पण या नोटीसला त्यांनी उत्तर न दिल्यामुळे महापालिकेने ही कारवाई केली. स्वाती. नक्कीच मधुरा. मनोरंजन क्षेत्रानंतर आपण वळूयात क्रीडा क्षेत्राकडे. बातमी आहे गावस्करांची. खेळाडूंना सुट्टी घ्या, शॉपिंग करा असं म्हणणारा प्रशिक्षक हवा असं वक्तव्य गावस्करांनी केलं आहे. नेमकी काय बातमी आहे हे सांगतायत माझे सहकारी प्रथमेश दीक्षित. नक्कीच स्वाती. काल आपल्याला जसं माहिती आहे की कुंबळेंनी आपल्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिल्यानंतर क्रिकेट विश्व हे एका प्रकारे हादरलं आहे. याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन्स यायला सुरुवात झालेली आहे, ज्याच्या बऱ्याचशा रिॲक्शन्स या कोहलीच्या विरुद्ध आहेत. त्यात आज भारताचे ज्येष्ठ भारताचे माजी कसोटीवीर सुनील गावस्कर यांनी आपल्या खास शैलीत विराट कोहलीचे कान टोचलेले आहेत. सुनील गावस्कर यांचं असं म्हणणं आहे की कुंबळे हा खूप शिस्तप्रिय फलंदाज आणि शिस्तप्रिय प्रशिक्षक आहे. त्यामुळे बऱ्याचशा खेळाडूंना शिस्त नकोय की काय असं वाटायला लागलेलं आहे. म्हणजे खेळाडूंना तुम्हाला वाटेल तेव्हा प्रॅक्टिस करा, आज शॉपिंग करायला जा असं सांगणारा कोच हवा आहे का असं प्रश्न विचारत गावस्करांनी सगळ्या खेळाडूंचे कान टोचलेत. या व्यतिरिक्तही आजच्या दिवसभरात बऱ्याच घडामोडी या प्रकरणामध्ये घडत आहेत. माजी ऑलिम्पियन अभिनव बिंद्रानेही आपल्या ट्विटर हँडलवरनं एक ट्विट करून विराट कोहली विरुद्ध एक कमेंट केलेली आहे. अभिनव बिंद्रा असं म्हणाला आहे की मला सुद्धा माझ्या प्रशिक्षकांचा प्रचंड राग यायचा. जी गोष्ट मला आवडायची नाही तेच करायला सांगायचं आहे, परंतु तरीहीसुद्धा मी 20 वर्ष माझ्या प्रशिक्षकांसोबत होतो असं म्हणत कुठेही नाव न घेता अभिनव बिंद्राने कोहलीवर टीका केलेली आहे आणि अनिल कुंबळेला आपला सपोर्ट केलेला आहे. आता खरं तर कुंबळेच्या राजीनाम्यानंतर कोच कोण होणार हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जसं आपल्याला माहिती आहे की भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदासाठी लालचंद राजपूत, टॉम मूडी, वीरेंद्र सेहवाग
रिचर्ड पायबस, दोड्डा गणेश यांच्यासारख्या खेळाडूंनी अर्ज केलेले आहेत. सध्याची परिस्थिती बघता अपडेट्स अशा मिळत आहेत की वीरेंद्र सेहवागचं नाव या शर्यतीत सगळ्यात पुढे आहे, पण अंतिम निर्णय हा आपल्याला काही दिवसातच कळणार आहे. स्वाती. नक्कीच अनिल कुंबळेंच्या राजीनाम्यानंतर गावस्करांनी आपल्या वक्तव्याने एक मास्टर स्ट्रोक लावला आहे असं म्हणायला हरकत नाही. यापुढेही तुम्ही देशविदेशातील, आंतरराष्ट्रीय, राज्यातील तसेच विविध क्षेत्रातील बातम्या जाणून घेऊ शकता आणि या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही लॉग इन करा लोकसत्ता.com या साईटवर.